सागर आणि अंशुल पाहायला मिळते मैदानामध्ये. स्ट्राईक एंड पाहायला गेलं तर अंशुल, नॉन स्ट्राईक पाहायला गेलं तर सागर. बादल सवारे गोलच पार कर. पहिला चेंडू हाताळण्यासाठी इथे पहिला चेंडू चॉप्स केलाय. क्षेत्ररक्षण येतोय, चेंडू खाली पाहूया. इथे मात्र जमीनला झेल दान होते, उचलतोय फेकते तोपर्यंत दोन धाव पूर्णपणे पूर्ण केल्या. मात्र झेल सोडली ती सागरची. कुठेतरी झेल उडाली होती. पहिल्याच बॉलवर झेल पकडायची होती. झेल काही पकडता आले नाही आणि झेल जमिनीला दान होते. झेल सोडली का धावा सोडल्या. ते येणारे काल आणि वेळ सांगून जाईल. पाहूया कोणाचा काल येते कोणाची वेळ येते. पुढील चेंडू बादल सवारेचा पुन्हा एकदा एक रफ्तार का सौदागर. इथे बादलवर मात्र फटके चढवला गेला. जिथे झेल सोडली गेली तिथे मोठा फटका खाल्ला गेला बादलने. कुठेतरी झेल पकडली गेली असती तर या 7 धावा आल्या नसत्या. न्यू फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला असता. जमलं नाहीये. बादलचा जर विचार केला तर एक नावाजलेला खेळाडू होता तोच म्हणून मार्कवर आलाय. पुन्हा एकदा फटका सजवला गेलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतो आपल्याला सागरच्या बॅट मधला. ते मात्र 3 षटकार मारले गेले. बालराम पवार असोसिएशनचे उपाध्यक्षांच्याकडून 1000 रुपयाचा क्रॅश प्राइज. पुढील चेंडू इथे मात्र हलक्या हाताने कट केलेला चेंडू. चांगला फिल्डिंग होते, उचलतात फेकतात तोपर्यंत निखिल मात्र इतर आक्रमक गोलंदाजी करतोय. आल्याला पहिला चेंडू निर्धाव घालतोय. आपल्या नावाची ओळख करून देतोय. निखिल निर्धाव चेंडू सांगता करतोय मैदानामध्ये. 7 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजूनही 17 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथे मात्र हलक्या हाताने कट केलेला चेंडू. झेलची संधी होती. झेल ते मिस झाले. उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. आता स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय. धावा लागलेला धाव फलकावर आतापर्यंत. इथे मात्र इथे लक्ष कुठली चुकी न करता वन अँड मध्ये झेल पकडतो आणि फलंदाज बाद होतोय. प्रेम मैदानामध्ये जातोय. वाईटचा गोल आला आणि अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती नक्कीच मिळेल. ऑनगोइंग मॅच चालू आहे. एका बाजूला फाईट करत असताना टीम शिरगाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल टीम गौतमी खरवई संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय. दोन्ही दिग्गज संघ आमने सामने फाईट करतात. दुपार सत्र नामांकित दोन्ही संघ अगेन्स्ट फाईट करत असताना प्रेम तेंडुलकरला मैदानाचा आधार तुम्ही पाहताय. आणि बॅटर म्हणून ज्याची ओळख आणि टीम शिरगाव संघासाठी नक्कीच सुवर्ण संधी आहे. 3 चौकार किंवा सलगचे जर 3 षटकार तर बदलापूर संलग्न वांगणी असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सन्मान्य बागरामजी पवार साहेब यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सातत्याने नक्कीच पाहत आलो आहे. तेव्हा जेव्हा शिरगाव संघ खेळत असतो तेव्हा कॅश प्राइजची भरमार तुम्हाला पाहायला मिळते. सन्मान्य बागरामजी पवार साहेब यांच्या वतीनं आणि सातत्याने संपूर्ण बदलापूर संलग्न वांगणी असोसिएशनला पाठिंबा राहिला जरूर. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात, आढावा घेतात. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत.
आणि त्यांच्या समवेत राटोली गावचे समाजसेवक स्वप्नीलजी मालुसरे साहेब ते देखील स्पर्धेचा आढावा घेतात. ऑनलाईन ते देखील जोडले गेले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. निखिल सुंडे बॉलिंग मार्कवरती आहेत. उत्कृष्ट गोलंदाज असे बरेचसे किताब त्यांनी पटकवले आहेत. बरेचसे बेस्ट बॉलर या 2 ते 3 सायकल त्याच्या नावावरती राहिल्यात आतापर्यंत असं खेळाडू बॉलिंग मार्कवरती निखिल यांना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला सर सेनापती आपल्या टीमचा सागर इरमाली यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नागपूरमध्ये असे कित्येक मोठमोठे नाव आपण पाहिले, त्यामधील यादीतील एक नाव म्हणजे सागर इरमाली. पुढचा बॉल व्हॉट इज स्ट्रोक इट वाज, बसून खेळलाय, बॉलिंग स्विफ्ट केलाय आणि ते स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर सागर इरमालीचा क्लास दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड ठोकलेला हा षटकार. काय बॅटिंग आहे, व्हॉट अ ट्रेमेंडस स्ट्रोक इट वाज, फॅब्युलस षटकार पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये देखील आपण पाहिलं, पूर्णपणे बसले तदनंतर बॉलला येऊन दिलं आणि तदनंतर स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर ठोकलेला षटकार पाहायला मिळतोय. 35 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय आणि तब्बल 35 धावा फलकावरती आहेत. आतापर्यंत वैयक्तिक सागर इरमाली याचा विचार केला 7 बॉल फेस केले त्यांनी आणि 22 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेल्या आहेत. त्या गोरेगावच्या मैदानावरती काय धुवाधार बॅटिंग केली होती की अर्धशतक अजूनही आम्हाला आठवतंय. आज जवाब खेळ एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक लागले होते. एका बाजूने विचार केला तर सागर इरमाली असेल तर दुसऱ्या बाजूने अजय धुळे याच्या बॅटमधून अर्धशतक आलं होतं. मॅच अजून लक्षात. षटक क्रमांक दुसरा जरूर कंप्लीट झालेला आहे आणि 35 धावा फलकावरती आहेत. बॉलिंग मार्कवरती दिनेश आलेले आहेत मैदानावरती. ओव्हर नंबर 2, ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक तिसरा. पस्तीस 35 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल इकडे अजून एका बाजूने सागर इरमाली तर दुसऱ्या बाजूने प्रेम पेंडुलकरच्या पाठमधून स्ट्रोक येतात. एक सेर तो दुसरा सवा सेर आणि त्याच पद्धतीने ठोकलेला हा अजून एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, ताबडतोब बल्लेबाजी. शिरगाव हे नाव सातत्याने चर्चेत राहिले गेले कित्येक वर्ष आणि तो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ताबडतोब बॅटिंग सध्याच्या घडीला प्रेम पेंडुलकरच्या बॅटमधून विस्फोटक बॅटिंग या नावाने ओळखला जातो. विस्फोटक बॅटिंगसाठी तेजस प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. चला व्हॉलंटियर्स आपले विनंती असेल बॉल सुपूर्द करायचा. व्हॉलंटियर्स जे आपण उपस्थित केलेले आहेत त्यांना विनंती आहे आपण बॉल आपण पाहिलं तर दिनेश आहे गोलंदाजी आपण दिनेश देखील पाहिलेली आहे. तो
आता कशा प्रकारची कामगिरी करतात पाहणं गरजेचं राहील. ओव्हर नंबर 3 ऑन गोइंग सुरुवात झाली पहिल्या बॉलवरती षटकार. दुसरा बॉल हाफ टॅकर बॉल फुल केला ऑन साइडला फिल्डर आहे तुषार होते परंतु बॉलला फक्त पाहतच राहत. इथे आलेला हा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने हा फलक स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 44 या धावसंख्येवरती. पंचेचाळीस 45 ऑन ए बॉल. पुढचा बॉल ओ इकडे देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता अवे फ्रॉम द बॉडी भरपूर बाहेर. लाईन देखील खराब होती लेन देखील खराब. वाईट बॉल आला 40 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 46 ऑन ए बॉल. इकडे मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. फिल्डर स्वतः गोलंदाज आहे आणि चूक होणार नाहीये. बॉल बॅक ड्राइव्ह केलाय फिल्डर स्वतः गोलंदाज दिनेश तिथे होते आणि रिप्लाय झेल आणि संपुष्ट झालाय फलंदाज प्रेम तेंडुलकर सगळे. फलंदाज बाद सोन्या मैदानाच्या आतमध्ये येतात. प्रथमेश इनाट नंबर 4 वरती. जांताराजा शीळच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जांताराजा चषक 2025 त्या दरम्यान इथे ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय प्रवीणजी कडव साहेब. मी त्यांना विनंती करेन आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. इकडे देखील सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आता टप्प्यावरती गोलंदाजी आहे आतापर्यंत आपण पाहिलं आणि या नक्कीच नेरोलेक कंपनीचे ऍडव्हर्टाइजमेंट त्यांच्या हातामध्ये नक्कीच असते. सो पोलिसांची जिम्मेदारी. पुढचा बॉल यावेळेस देखील मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर आहे चुकी घडणार नाहीये आणि इथे धक्का लागत असताना अजून एक परतावा लागतो यावेळेस प्रथमेशला मैदानाच्या बाहेर. सेहेचाळीस धावा फलकावरती 46 ऑन ए बॉल. शेवटचा बॉल है आखिरी गेंद शेष डिबाटर मैदान के बीच. बल्लेबाज पवार मैदान के बीच आते हुए इनाट नंबर 5 पे जांताराजा श्रीयांच्या माध्यमातून स्पर्धा अनुभवतो. आजचा पहिला दिवस या संपूर्ण स्पर्धेचा. केदारजी बनोटे, अमोलजी बनोटे, भूषणजी बनोटे, प्रज्वल बनोटे संपूर्ण आणि त्यांची टीम ज्या अर्थातच जांताराजा शीळ संघ भरपूर प्रतिसाद गेले. कित्येक वर्ष ही स्पर्धा भरवतात. टॉप क्लास स्पर्धेचं नियोजन आयोजन तुम्हाला पाहायला मिळालं. इकडे ऑफ साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. इकडे बॅट बॉलचा संपर्क झाला नाही आणि डॉट बॉल अखेरीस ओव्हर तिसरं समाप्त होते आणि धावफलक पोहोचलाय 46 या धावसंख्येवरती. 46 ऑन ए बॉल. 3 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 46 या धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल अजून उर्वरित आहेत. चला थोडंसं स्पीड अप करा. वेळ घेऊ नका. टीम खरवई संघ टीम मीटिंग नको आहे कुठल्याही प्रकारचा. 4 ओव्हरची मॅच आहे. प्रत्येक संघाला मात्र वेळ दिला जाईल. प्रत्येक मॅचला वेळ दिला जाईल विसरू नका. तुषार आय थिंक यांच्या हातामध्ये बॉल सोपवला जातोय. यस तुषार यांना आमंत्रित करण्यात आलं. षटक क्रमांक 4 ओव्हर नंबर 4 अखेरचं षटक आहे. तुषार आले बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल स्ट्राइक केला सागर.
पहिला बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न होता, इकडे बाटा बॉलचा संपर्क झाला नाहीये, कुठेतरी मी तर म्हणेन पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम केलंय तुषारने पहिल्याच बॉल वरती हुशार अशी कामगिरी केली आहे आणि थांबून ठेवलंय यावेळी सागर इरमालीला. बॅटिंग अधिक गिअर चेंज करू शकतो असा बॅटर. इकडे देखील बॅक टू बॅक दोन डॉट बॉल आले, काय गोलंदाजी आहे, सुरेख गोलंदाजी, लाईन अँड सटीक गोलंदाजी पाहायला मिळते. इकडे काय वेगळा फटका आहे, स्टंपच्या मागे येऊन हा फटका केलाय, ऑन साइड टर्न केलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक, बॉल जाईल सीमारेषा पार, धावा मिळतात 4 चौका. अजून एक ऑन साइड टर्न केलाय, एक सिंगलच मिळत फक्त आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. दाखला जम पोहोचेल 51, टीमची हाफ सेंचुरी ती कंप्लीट झालेली आहे. 51 धावा फलकावरती आहेत. स्ट्राईक एंडला आता उमेश पवार अनुभवी खेळाडू मैदानात. ऑन साइड टर्न केलाय, एक सिंगल ऍड होईल, दाखला पोहोचेल 52, 52 ऑन ए बॉल. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती किती धावा बनतील, स्ट्राईक एंडला सागर इरमाली बोलत या. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल देखील वेगळा फटका पाहायला मिळतो. इथे देखील शेवटच्या साठी हा आलेला दमदार पाठरकावार चौकार, टार्गेट सेट करणारा बॉल आणि या टार्गेट इथे सेट केलेला आहे टीम शिरगाव संघाने. आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचले अब तक 56, 56 ऑन ए बोर्ड आणि 57 धावांची गरज मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 24 बॉल आणि 57 धावांची गरज. अठ्ठावन्न धावा फलकावरती आपण करतोय कारण की 2 रनांची पेनल्टी होती, त्यामुळे 58 धावा फलकावरती आहेत आणि 59 धावा बनवायच्या आहेत टीम खरवई संघाला. हे देखील नोंद घ्या. 56 धावा झाल्या होत्या, 2 रनची पेनल्टी आपण ऍड केली आहे टीम टोटल मध्ये, त्यामुळे 58 आता धाव फलक पोहोचलाय आणि 59 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. येणारे 24 बॉल 59 धावांची गरज. आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर तुम्हाला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये लागला गेलाय टीम शिरगाव संघाच्या वतीनं. चला वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. शिरगाव संघ मॅच आपण लगेच सुरुवात करतोय. येणारे 24 बॉल आणि 59 धावांची गरज आहे. त्या बाजूला आपण पाहतोय शिरगाव संघ त्याच्या आगे फाईट करत असताना आपला संघ म्हणजे खरवई संघ, निखिल शेंडे असतील, समीर भगत इन ऍक्शन मध्ये घेतात, गौरव म्हात्रे, तुषार, संपूर्ण त्यांची टीम इन ऍक्शन मध्ये आहे. खऱ्या अर्थाने स्पर्धा आपण पाहतोय मानाची स्पर्धा आहे आणि सातत्याने या स्पर्धेसाठी ज्यांचं पाठबळ राहिलंय, प्रथम पारदर्शकसाठी आपल्याला ज्याच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलाय कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर उपसभापती सन्मान्य आदरणीय मदनजी कडवसाहेब यांच्या वतीने प्रथम पारदर्शक पुरस्कृत करण्यात आला. त्यांच्या समवेतची रोहितजी
मदन कडव साहेब युवा उद्योजक आहेत, त्याच्या वतीने प्रथम पारितोषिक देण्यात आलं आहे, त्याचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. जर पाहिला तर द्वितीय पारितोषिक त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष ग्रामीण अंबरनाथ शहराचे सन्माननीय विराजजी देशमुख साहेब यांच्या वतीने ते द्वितीय पारितोषिक देण्यात आले, पुरस्कृत करण्यात आले. आणि त्यांच्या समवेत युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सन्माननीय रुपेशजी बोलटे साहेब, प्रशांतजी सूर्यराव साहेब यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं देखील आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. नंतर आरके ग्रुप विशेष सहकार्य सातत्याने कित्येक वर्ष राहिलंय या संपूर्ण स्पर्धेसाठी. आरके ग्रुप अर्थातच संदीपजी दोंडे साहेब असतील, हरेशजी जाधव साहेब, भास्करजी राऊत साहेब, अतिजी पाटील, अनिलजी बनोटे साहेब, लक्ष्मणजी तेलंगे साहेब, त्यानंतर गणेशजी चिरला साहेब, धर्मशेठ नंतर आमचे धर्मशेठ भारत शोके साहेब, त्या दरम्यान राकेशजी तेलंगे साहेब, त्या दरम्यान पिंटूजी मस्के साहेब, त्या दरम्यान संदीपजी बनोटे साहेब, त्या दरम्यान प्रथमेशजी पिंगडे साहेब, नंतर सन्मान्य रामलाल साहेब, सर्वांचा आम्ही विशेष या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच, धन्यवाद. कारण की सातत्याने भरपूर प्रतिसाद पाठबळ या स्पर्धेसाठी नक्कीच आम्ही दिलेला आहे आणि खरंच या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. एक मोठी स्पर्धा आहे, दमदार स्पर्धा, संपूर्ण शुल्कांचा मान स्वाभिमान अभिमान म्हणून स्पर्धा. यस मॅच ऑन. चला वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग सेट करायचं आहे. टीम शिरगाव संघ येणारे 24 बॉल आणि 59 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅच सुरुवात करायची वेळ घेऊ नका आणि नक्कीच टीम शिरगाव संघासाठी पुन्हा एकदा कॅश प्राइज आलेला आहे. बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सन्मान्य आदरणीय बागरामजी पवार साहेब आणि नामांकित उद्योजक बागरामजी पवार साहेब यांच्या वतीने कॅश प्राइज आहे. प्रयत्न होता, एक्स्ट्रा कव्हरला टीम मध्ये फिल्डर आहे सिद्धेश आणि बघता या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचेल 13 धावसंख्येवरती. 13 दुहेरी अंकामध्ये धावफलक आहे. त्या मातमध्ये आपण पहिला टीम धारो संघाने फार चांगला खेळ दाखवला. एक नामांकित संघ जाणता राजासारखा संघाला परास्त करून नेक्स्ट राऊंड मध्ये नक्कीच दाखल झाला. ऑनगोइंग मॅच मध्ये जो संघ विजयी ठरेल टीम धारो संघासमोर फाईट नक्कीच करणार आहे. ऑन साइड ला आडवा बॅटने पॉवर बॅक हिटिंग केली आहे आणि क्षेत्ररक्षक होते परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. गौरव म्हात्रेचा स्टार कास्ट यावे षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय बाई. आडवा बॅटने पुल केलं, लॉफ्ट केलं ऑन साइड ला, पॉवर बॅक हिटिंग ऑन साइड ला षटकार पाहायला मिळतोय. धावफलक जो पोहोचलाय 19 धावा धावफलकावरती. 19 ऑन अ बोर्ड. 59 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजून येणारे 12 बॉल आणि 40 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 14 runs to win from 12 balls हे समीकरण इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. 30 रनों की जरूरत दरकार. टीम गावदेवी खरवई को आने वाले 12 गेंदें शेष है. पहिलाच बॉल आडवा बॅटने खेचलाय, खेचून मारलाय, पहिलाच बॉल वरती केलाय. भव्य स्वागत अंशुल भोसलेचं आणि पहिलाच बॉल वरती दाखवून दिलाय. हम भी किसी से कम नहीं, मॅच अभी बाकी है मेरे दोस्त असं मात्र सांगितलंय समीर भगतने. सुरुवात चांगली केली आपल्या टीम साठी. मी तर म्हणेन आता थोडीशी आशेचे किरण वाढले, खूप वाढले टीम गावदेवी खरवई संघाचे. मात्र थोडंसं ट्विस्ट येतोय. येणारे अजून 11 बॉल आणि 36 धावांची गरज. बॉलिंग मार्कवरती अंशुल भोसले
इकडे देखील हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन टोस खेळले दिशेत आपण काम करायचं होतं एक सिंगल स्ट्राइक रोटेट भूषण बनोटे भरपूर मेहनत त्यांची देखील आहे या स्पर्धेसाठी रन मशीन ऑफ शील्ड त्यांची ओळख पुढचा बॉल इकडे सुंदर भन्नाट वेगाने बॉल टाकण्यात आला आणि ते डॉट बॉल आला रायसिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी डॉट बॉल स्विंग अँड मिस केलं विसावतो डॉट बॉल धावफलक स्थिरावलाय धावफलक 24 या धावसंख्येवरती स्थिरावत असताना पाहायला मिळतोय 24 ऑन ए बॉल 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे राईट अबाउट द विकेट अजून एक डॉट बॉल आहे की काय पाहावं लागेल परंतु लाईन थोडीशी खराब आहे नक्कीच अंपायर सांगत असताना या इज अ वाईट बॉल प्रशांतजी रोने इथे उपस्थित आहेत अंपायर चा भूमिकेत त्यांचा देखील विशेष प्रार्थना आभार व्यक्त करू आम्ही उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत त्याच दरम्यान टीम शिरगाव संघासाठी कॅश प्राइज आलेला आहे बदलापूर संलग्न वागणी असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सन्मान्य अगरबजी पवार साहेब सलगचे 3 डॉट जरी घेतले किंवा 3 विकेट सलगचे घेतले म्हणजे हॅट्रिक घेतली तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल सन्मान्य आदरणीय अगरबजी पवार साहेब यांच्या वतीने टीम शिरगाव संघासाठी इकडे देखील आपण पाहतोय वाईट बॉल आला येणारे आता 7 बॉल उर्वरित आहेत आणि 33 धावांची गरज 33 रन्स टू विन फ्रॉम 7 बॉल येणारे 7 बॉल आणि 33 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये इकडे देखील कव्हर दिशेने फटका साधवला आहे आणि ओव्हर कंप्लीट झाली षटक क्रमांक 3 कंप्लीट आणि आता येणारे 6 बॉल आणि 32 धावांची गरज शेवटचा बॉल बाकी आहे माफ करा एक शेवटचा बॉल बाकी आहे इकडे चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये 9 चा कॉल आलाय बीमर म्हणजे 9+1 टोटल 2 धावा इथे मिळतील मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो शेवटचा बॉल आहे 9 चा कॉल फ्री हिट उघडा डोळे पहा नीट कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट वरती काय होईल या मॅच मध्ये स्ट्राइक घेणार समीर 30 धावा धावफलकावरती इकडे पुन्हा एकदा वाईट बॉल 31 धावा धावफलकावरती आहेत आता इक्वेशन मध्ये चेंजेस पाहायला मिळतात 31 धावा धावफलकावरती बनले गेले आहेत 7 बॉल आणि 28 धावांची गरज आहे 28 रन्स विन फ्रॉम 7 बॉल इक्वेशन यावेळी शॉट ऑफ बॉल केलाय ऑन साइडला फिल्डर आहे जज करतात आणि एक सिंगलच स्ट्राइक नक्कीच परत एकदा ऑन स्ट्राइक समीर पाहायला मिळेल येणारे आता 6 बॉल आहेत आणि 27 धावांची गरज हे होऊ शकतं कारण की क्रिकेट एका क्षणावरती रडवतो दुसऱ्या क्षणावरती हसवतं ते म्हणजे क्रिकेट आहे मॅजिकल सिच्युएशन तुम्हाला भरपूर वेळा क्रिकेट मध्ये पाहायला मिळाले आणि आता देखील ते पलटफेर होऊ शकेल का येणारे 6 बॉल 27 धावांची गरज यावेळी आमंत्रित करण्यात आलाय गोलंदाजीसाठी आय थिंक रवी आले बॉलिंग मार्क वरती येणारे 6 बॉल आणि 27 धावांची गरज रवी जाधव मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 14 अखेरचं षटक आहे लास्ट ओव्हर स्ट्राइक घेणार समीर आंतरराष्ट्रीय खेळ आयोजित आंतरराष्ट्रीय चषक 2025 थरार तुम्हाला पाहायला मिळतो एक धमाकेदार स्पर्धा मानाची स्पर्धा स्वाभिमानाची स्पर्धा आणि आपली हक्काची आपुलकीची स्पर्धा आहे पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती सुरुवात केली आहे
क्लास इथे दाखवत असताना समीर भगतच्या पाठमधून आलेला हा स्पर्लिंग बॉर्डर लाईनच्या बाहेर आहे टीम गावदेवी खरवई संघाची. इथे पलटफेर पाहायला मिळेल का? रवी आहेत गोलंदाजीसाठी. आता येणाऱ्या अजूनही 5 बॉल आणि इथून पुढे गरज असेल अजूनही 24 धाब्यांची 23 धाब्यांची 23 धाब्यांची गरज आहे. 5 बॉल 23 धाब्यांची गरज. इकडे देखील लॉफ्ट स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्लॉट मध्ये होता परंतु इथे कॅच ड्रॉप झाली आहे. एकच सिंगल मिळाली. हेमंत तिथे होते. चुकी घडली हेमंत कडून. कॅच ड्रॉप म्हणजे मॅच ड्रॉप की काय पाहणं फार गरजेचं राहील. अजून 22 धाव्यांची गरज आहे. येणारे 4 बॉल 22 धाव्यांची गरज. स्ट्राईक रेट वरती गौरव मात्रे असे कित्येक मॅच त्यांनी काढले आपल्या पॉकेट मध्ये आणले. परंतु इथून पुढे ही मॅच कशी काय आणेल पाहणे गरजेचे. 4 बॉल आणि 22 धाव्यांची गरज. इकडे ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटर बॉलचा संपर्क नाहीये. इथे डॉट काढला. अखेरीस थोडीशी मॅच आता झुकत चालली आहे टीम शिरगाव संघाच्या वतीने. येणारे 3 बॉल आणि आता गरज असेल 22 धावेची. हा बॉल फार महत्वाचा आहे. इकडे ऑन साइडला फटका चांगला आहे. फिल्डर आहे जज करताय आणि विकेट बदल पाहायला मिळतो. परता बॉल लागेल गौरव मात्राला मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागलाय टीम खरवई संघाला. शेवटचा एक बॉल उर्वरित आहे. लास्ट बॉल. संघ आपण पाहतो आता विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल फटका चांगला होता. पायामध्ये टाकण्यात आलेला बॉल आणि मॅच फिनिश झाली आहे. सामना जिंकला अखेरीस टीम शिरगाव संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक. टीम खरवई संघ चांगला खेळ तुमचा देखील राहिला आहे. हार्ड लक गुरु मात्रे टीम. हार्ड लक निखिल अँड समीर चांगला खेळ शेवटपर्यंत